श्रीवत हिम्मतराव, मंगळ ग्रहाचा अमल. जन्मतारीख 9, 18 किंवा 27 अशी असते. जन्मराशी नक्षत्र चू चे चो ला अश्विनी नक्षत्र, ले ला ले लो भरणी नक्षत्र, आ कृतिका नक्षत्र, तो विशाखा नक्षत्र, ना नी ने न ने अनुराधा नक्षत्र, नो या यी यू ज्येष्ठ नक्षत्र अशी असतात. जय गोपाळ. आपण शरीराने सडपातळ, हाडोपदाराने मजबूत, उंचीने उंच, चालण्यात बोलण्यात एकच धांदल असलेले, डोळे मोठे, नेत्रात भेदकपणा, तसेच दोन्ही ओठ एकमेकावर आवळून बसल्यासारखे असतात. आपल्यापैकी काही लोक ठेंगणे, पायाने फेगणे व कमरेखाली बुटके असतात. कपाळाचा वरचा भाग थोडासा पुढे आलेला असतो. आपण रंगाने काळसर असून डोळे रागीट तामसर असून तोंडावर एक प्रकारची उग्रता झाक मारते. आपण स्वभावाने धाडशी, स्वतंत्र वृत्तीचे, बाणेदार, महत्वाकांक्षी, धारदत्त, कोणाचे न ऐकणारे, तसेच कोणाला न जुमानणारे, अविचारी, उतावळे, माथेपुरू, साहसप्रिय व थोड्याचे फटकळ असतात. आपण चौकापी मंडीत गेल्यावर तेथे आनंदाचे वातावरण उत्पन्न करू शकत नाही, कारण आपलेच म्हणणे खरे आहे असे म्हणण्याची प्रवृत्ती भांडण वादविवाद करण्याकडे मनाचा कल व एखादी गोष्ट अमक्या तऱ्हेने झालीच पाहिजे असं सांगत वेळी कडक्याने बुकडून तिकडून हातवारे करण्याची हिटलरशाही खोड इत्यादी सर्व गोष्टी शांततेने वातावरण कसे उत्पन्न करू शकतील. आपण गुप्त शत्रू फार देतात, परंतु किस्मत हमारे साथ है, जलने वाले जला करे अशी तुम्ही आपल्याशी गणाची मनाची समजूत करून घेतली असल्यामुळे त्या लोकांचं तुम्ही थोडंच पर्वा करणार. तुमच्या कामात कोणी हात घातलेलं तुम्हाला मुळीच खपत नाही, किंवा तुमच्याकरता एखाद्याने चांगली गोष्ट केली तरीसुद्धा पसंत पडत नाही. तर मग दुसऱ्याने तुमच्याशी सहानुभूती अपेक्षा कशी करायची हो? हम करो सो कायदा असे आपली जबरदस्ती धोरणा. मग काय विचारता? हे वाचून माझा आपल्याला रागसुद्धा आला असेल, परंतु पुढे काय म्हणतो हे पुढे ऐकून घ्या तरी घ्या, मग राग धरा. जरी मी असा जमदग्नी अवतार असला तरी आपण मनाचे उदार, अंतःकरणाने सरळ, शिस्तीचे कडक, परंतु स्वभावाने निष्कपटी असल्यामुळे इतरांना तुमचा विषय एका प्रकारचा आपलेपणा वाटतो. लक्षात ठेवा, आपल्याला मतावरची मोठी इच्छा असते. आपला आचार विचार एकसारखे बदलत असतात. आपल्या खाण्यापिण्याचे मुळीच ताळतंत्र असतो. आपण जरी मूळचे शाकाहारी असला तरी काही दिवसांनी पक्के हातफोडी मांसाहारी बनता. आपल्या खाण्याबद्दल माझे काही एक म्हणणे नाही. अहो, माझे काय 4 चंबल खर्च होत आहेत, परंतु दुसरी जी पिण्याची वस्तू आहे व ज्या वस्तूवर सरकारने सध्या बंदी घातली आहे त्या वस्तूला वाऱ्याला सुद्धा उभे राहू नका, इतके आपले तुमचे मित्र म्हणून सुचवित आहेत. तुम्ही म्हणजे अति व तती म्हणजे तुम्ही असे समीकरण मांडायचे काही एक हरकत नाही. आपण आपल्या चांगल्या गोष्टी तुम्ही हलके फास्ट जाता की तुम्हाला मागचा पुढचा विचार काही एक राहत नाही. न राहता जो कोणी काही मागेल त्याला दे सुट्टा. तुम्ही जे पैशा अडक्याच्या बाबतीत नेहमी तंगीत असता त्याचे कारण हेच. खर्चाच्या वेळेत तुम्हाला कितीही उपदेश केला म्हणून काटकसर हा शब्द तुमच्या पचनी पडेल. छट त्याचे नाव कशाला? ते तर सुतार शक्य अशक्य. लग्नांपासून तुम्हाला जर इतका फायदा होत असेल तरी त्याला कौटुंबिक सुख म्हणून म्हणतात, ते तुम्हाला लाभत नाही. हे खरे. चैनीचे का स्त्रियांच्या वतीने आपण बराच पैसा खर्च होत असतो. आपल्या आयुष्यात पहिला भाग फार तासात जातो, परंतु दुसऱ्या भागात तुम्ही कीर्तबगारी पैसा अडका मिळून शकता, यात शंका नाही.